विद्यार्थ्यांनो, आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा भाग सुरू केला होता. यात काय आहे, नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे नेमकं काय आहे हे तुम्हाला सांगितलं होतं की वित्त व्यवस्थापन जे आहे ते सगळं नाणे बाजार आणि भांडवल बाजारातून होतं. वित्त व्यवस्थापनाचा उद्देश काय असतो, तर वित्ताचा म्हणजे पैशाचा, संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करून त्याद्वारे देशाचा आर्थिक विकास साधणं. म्हणजे आर्थिक विकास साधण्यामध्ये वित्त व्यवस्थापनाची प्रक्रिया जी आहे ती महत्वाची असते. मग याच्यामध्ये भारतातली जी वित्तीय प्रणाली आहे तर ती वित्तीय प्रणालीमध्ये कोणकोणते घटक येतात याचा आपण विचार केला होता की वित्तीय संस्था येतात, वित्तीय बाजारपेठा येतात, वित्तीय साधनं येतात त्याच्यामध्ये, आणि सरकारने आणि खाजगी संस्थांनी देऊ केलेल्या वित्तीय सेवा पण येतात. मग या चौघांचं मिळून काय बनतंय, भारतातली वित्तीय प्रणाली बनते. आता या वित्तीय बाजारपेठेमध्ये कशा कशाचा कोणती साधनं वापरली जातात, तर प्रामुख्याने सरकारी कर्ज रोखे, त्याच्यानंतर समभाग भांडवल, व्युत्पन्न ठेवी, सरकारी रोखे, व्यापारी बिल, वचनपत्र वगैरेंचा समावेश होतो. त्याचा अर्थ आपण मागच्या वेळेस बघितलेला आहे. त्यानंतर भारतातला जो वित्तीय बाजार आहे तर तो दोन भागांमध्ये विभागला आहे हे आपण बघितलं. एकाला आपण म्हटलं नाणे बाजार, दुसऱ्याला आपण म्हटलं भांडवल बाजार. नाणे बाजार हा अल्पकालीन वित्तीय व्यवहाराशी निगडित आहे आणि भांडवल बाजार हा दीर्घकालीन वित्तीय बाजाराशी निगडित आहे. मग भारतामधला जो नाणे बाजार आहे म्हणजे अल्प मुदतीचं कर्ज देणं आणि घेणं ही प्रक्रिया करणारा हा जो बाजार आहे, याच्यामध्ये कोणती साधनं वापरली जातात, तर अल्प काळासाठी व्यापारी हुंड्या, सरकारी रोखे अल्पकालीन कालावधीचे, त्याच्यानंतर वचनपत्र यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. ही सगळी कशी असतात, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची असतात. नाणे बाजारामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांचं तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं. एक असंघटित क्षेत्र आणि दुसरं संघटित क्षेत्र. त्या संघटित क्षेत्रातला पहिला घटक आहे तो म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावानं ओळखली जाते. आपण या मध्यवर्ती बँकेची कार्य अभ्यासली होती. आता आज आपल्याला दुसरं साधन, संघटित क्षेत्रामधलं दुसरं साधन ते म्हणजे व्यापारी बँक. या व्यापारी बँकांचा अभ्यास करायचा आहे. काय आहे व्यापारी बँका, तर व्यापारी बँका म्हणजे बचत करणाऱ्या आणि गुंतवणूक करणारे यांना एकत्र आणणारा, यांच्यातली मध्यस्थाची भूमिका निभावणारी संस्था म्हणजे व्यापारी बँक. म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी लोकांच्या ठेवी म्हणजे बचती ठेवींच्या स्वरूपामध्ये बँकेमध्ये स्वीकारल्या जातात आणि त्याच पैशाचा वापर करून ज्यांना व्यवसायासाठी, उद्योगासाठी किंवा इतर कारणांसाठी कर्जाची गरज आहे तर ती कर्जाची गरज भागवली जाते. म्हणून आपण म्हणतो की व्यापारी बँका या मध्यस्थाचं कार्य करतात. रिझर्व्ह बँक काही लोकांच्या ठेवी स्वीकारत नाही. रिझर्व्ह बँक फक्त सरकारच्या ठेवी ज्या असतात ते सांभाळण्याचं काम करते, परंतु व्यापारी बँका मात्र जनतेच्या ठेवी स्वीकारते. रिझर्व्ह बँकेचा उद्देश नफा मिळवणं हा नसतो, पण व्यापारी बँकांचा उद्देश नफा मिळवणं हा असतो. हा फरक आहे रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँक याच्यामध्ये. आता भारतामधल्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांचं वर्गीकरण साधारणपणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, खाजगी क्षेत्रातल्या बँका, त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका आणि विदेशी बँका या स्वरूपामध्ये केलं जातं. बघा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, त्यानंतर खाजगी क्षेत्रातल्या बँका. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणजे सरकारच्या मालकीच्या बँका, खाजगी क्षेत्रातल्या बँका म्हणजे व्यक्ती समूह यांच्या मालकीच्या बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे त्या विशिष्ट घटक राज्यापुरत्या, त्या विशिष्ट प्रदेशापुरत्या कार्य करणाऱ्या बँका. आणि विदेशी बँका म्हणजे परदेशात बँका आहेत, त्यांचं आपल्या देशामध्ये त्यांनी शाखा उघडलेल्या आहेत, याला म्हणायचं विदेशी बँक. आता सार्वजनिक क्षेत्रामधल्या जवळजवळ 23 बँकांचं राष्ट्रीयकरण यापूर्वी झालेलं होतं. आता पुन्हा त्या राष्ट्रीयकरणातून त्यातल्या काही बँकांचं विलिनीकरणाची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. मग याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक यासारख्या बँकांचा समावेश
होतो. खाजगी बँकांमध्ये तुम्ही बघा, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे किंवा महिंद्रा अँड महिंद्रा ही बँक आहे, यासारख्या बँकांचा समावेश होतो. प्रादेशिक बँकांमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर ADCC बँक ही प्रादेशिक बँक झाली. आणि विदेशी बँका म्हणजे HSCB बँक आहे समजा, ही झाली विदेशी बँक. मग या पद्धतीनं या सगळ्या बँकांच्या माध्यमातून लोकांच्या बचती गोळा केल्या जातात आणि त्या गरजू लोकांना कर्जाच्या स्वरूपात तो पैसा पुरवला जातो. आता व्यापारी बँका ज्या आहेत, तर या व्यापारी बँकांची कार्य आहेत. तर पहिलं आणि महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. म्हणजे आपण प्राथमिक कार्य त्याला म्हणूया की ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं ही बँकांची प्राथमिक कार्य आहे. ठेवी कशा कशा पद्धतीने स्वीकारल्या जातात, तर त्याचं वर्गीकरण मागणी ठेवी आणि बचत ठेवी या दोन प्रकारांमध्ये केलं जातं. मागणी ठेवी म्हणजे काय, तर मागता क्षणीच परत पैसे त्या खातेदाराला देण्याची बँकेनं दिलेली हमी, त्याला म्हणायचं मागणी ठेवी. याच्यामध्ये दोन प्रकारच्या ठेवी आहेत. एक चालू ठेवी, ज्याला आपण व्यवहारामध्ये करंट अकाउंट म्हणतो, त्या झाल्या चालू ठेवी. आणि दुसरं बचत ठेवी, ज्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो. तर या दोघांना मिळून म्हणतात मागणी ठेवी. चालू ठेवीमध्ये साधारणतः जे व्यापारी लोक असतात किंवा ज्या सार्वजनिक संस्था असतात किंवा जी विश्वस्त मंडळ असतात, ज्यांना रोजच पैशाचे व्यवहार देणं आणि घेणं करायचं असतं, ते लोक चालू ठेवीमध्ये खातं उघडतात. आणि विशेष म्हणजे की या खात्यांवर अधिकर्ष सवलत दिली जाते. अधिकर्ष सवलत म्हणजे काय, तर त्यांच्या खात्यामध्ये जमा असणाऱ्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम काढण्याची परवानगी त्यांना दिली जाते. ही जास्तीची रक्कम किती काढता येईल हे त्या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार, त्यांच्या उत्पन्नाची साधनं वगैरे घटकांवर अवलंबून असतं. अधिकर्ष सवलत किती मिळेल एखाद्या खातेदाराला हे या सगळ्या घटकांवर अवलंबून राहील. चालू खातं जे आहे, ज्याला करंट अकाउंट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपण दिवसातून जास्त वेळा, अनेक वेळा पैसे काढूही शकतो आणि पैसे घालूही शकतो. म्हणजे रोज दैनंदिन व्यवहार ज्या उलाढाली आहे, ज्यांच्या मोठ्या प्रमाणात आहे, ते लोक चालू खातं उघडतात, म्हणजे करंट अकाउंट उघडतात. बचत ठेवींचा कडे कल कोणाचा असतो, तर साधारणतः छोटे व्यापारी, नोकरदार वर्ग, की यांना अगदी रोजच्या रोज पैशाचे व्यवहार करायचे नाहीयेत. तर असे लोक आपली रक्कम, आपली बचत ठेवींमध्ये ठेवतात. त्यानंतर हे झाल्या मागणी ठेवी. चालू ठेवी आणि बचत ठेवी या दोघांना मिळून काय म्हणतात, मागणी ठेवी. आणि ज्या ठेवी निश्चित कालावधीसाठी असतात, तर त्या ठेवींचे पण दोन प्रकार आहेत. एक आहे मुदत ठेवी, ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो, आणि दुसरा आहे आवर्ती ठेवी. आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग अकाउंट. बघा, मुदत ठेवीमध्ये आपण कमीत कमी 15 दिवसापासून तर जास्तीत जास्त कितीही वर्षापर्यंत पैसे ठेवू शकतो आणि ते पैसे आपल्याला तेवढी मुदत संपल्यानंतर प्राप्त होतात, म्हणून त्याला म्हणायचं मुदत ठेवी. आणि आवर्ती ठेवी म्हणजे काय, तर दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम आपण बँकेमध्ये बचतीच्या स्वरूपात ठेवतो आणि मग आपण 1 वर्ष कालावधीचं ते खातं उघडलेलं असेल तर 12 महिने आपल्याला प्रत्येक महिन्याला तेवढी विशिष्ट रक्कम असं 12 महिने ठेवावी लागेल. जर आपलं खातं 2 वर्ष मुदतीचं असेल तर 24 महिने, जर आपलं खातं 5 वर्ष मुदतीचं असेल तर 60 महिने. दर महिन्याला तेवढी रक्कम आपल्याला बँकेमध्ये जमा करावी लागते आणि मुदत संपल्यानंतर व्याजासह ते पैसे आपण परत घेऊ शकतो. मग अशा पद्धतीनं निश्चित कालावधीसाठी पण 2 ठेवी आहेत. एकाला मुदत ठेवी म्हणतात, ज्याला आपण व्यवहारात फिक्स डिपॉझिट हा शब्द वापरतो, आणि एकाला आवर्ती ठेवी म्हणतात, ज्याला आपण रिकरिंग अकाउंट हा शब्द वापरतो. या दोन्ही प्रकारच्या ठेवी या जनतेसाठी उपयुक्त असतात. अनेक लोक तर बघा, एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल आणि त्याच्यासाठी पैसे जमवायचे असतील तर काय करतात, आवर्ती ठेवीमध्ये पैसे ठेवतात की ठीक आहे आपण दर महिन्याला 2,000 रुपये जमा करूया, म्हणजे 2 वर्षामध्ये आपले 48,000 होतील. मग 48,000मध्ये थोडंसं व्याज आपल्याला मिळेल, मग आपल्याला 50,000पर्यंतची एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती आपण सहजपणे घेऊ शकतो. किंवा काही जण बघा, इन्शुरन्सचे पैसे भरायचे असतात वर्षातून एकदा आणि ती रक्कम जर मोठी असेल
30,000 आहे, 24,000 आहे. मग ते लोक पण या पद्धतीनं आधी रिकरिंग करतात, दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढतात आणि मग तेवढी मुदत संपली की त्यांच्याकडे तेवढा पैसा शिल्लक राहतो, उपलब्ध होतो की जो त्यांना एक रकमी कुठे ना कुठे भरायचा असतो. मग या पद्धतीनं आपल्या जनतेला आपले दैनंदिन व्यवहार सुलभतेनं करता यावं म्हणून सुद्धा या ठेवींचा उपयोग होतो. रिटायर्ड लोक प्रामुख्याने मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवतात जेणेकरून त्यांना व्याज प्राप्त होऊ शकेल आणि त्या व्याजावर अनेकांची उपजीविका चालते. मग या झाल्या 4 प्रकारच्या एकूण ठेवी. कोणकोणत्या बघितल्या आपण? चालू ठेवी, त्यानंतर बचत ठेवी, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी. याच्यामध्ये बऱ्याच बँका चालू ठेवीवर व्याज देत नाही आणि दिलं तरी अर्धा टक्का, पाव टक्का एवढंच व्याज मिळतं. बचत ठेवींवर थोडंसं जास्त म्हणजे साधारण 1 किंवा 2% व्याज असतं. मुदत ठेवींवर सगळ्यात जास्त व्याज असतं. आजकाल हे प्रमाण 6 ते 7% झालेलं आहे आणि तेवढंच व्याज साधारणपणे आवर्ती ठेवींना पण लागू होतं. आता हे झालं प्राथमिक कार्यामध्ये पहिलं कार्य, ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. आता दुसरं कार्य आहे प्राथमिक मध्ये, ते म्हणजे कर्ज देणं. मग बँका काय करतात तर हे ठेवीदारांकडनं जे पैसे ठेवलेले असतात तर ते सगळेच पैसे काही सगळेच लोक लगेच मागायला येतात असं नाहीये. म्हणजे मग ठेवीदारांचा कल विचारात घेऊन साधारणपणे त्यातली बँकांकडे जी रक्कम जमा होते त्यातली काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 20% पण रक्कम बाजूला काढली जाते ठेवीदारांच्याच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उरलेली रक्कम जी असते ना तर ती इतरांना कर्ज म्हणून दिली जाते आणि या कर्जावर बँकेला जे व्याज मिळतं तेच बँकेचं उत्पन्नाचं प्रमुख साधन असतं. बघा, या व्याजावरच त्या कर्मचाऱ्यांचे पगार, इमारतींचे भाडे, स्टेशनरीचा खर्च, बचत करणाऱ्या लोकांना दिलं जाणारं व्याज, हे सगळं त्या व्याजामधून पूर्ण केलेलं असतं. म्हणजे कर्ज देणं ही सुद्धा काय झालं, एक महत्वाचं कार्य झालं. आता कर्जाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे ज्याला आपण नुसतं साधं कर्ज म्हणूया, दुसरं आहे रोख कर्ज, तिसरं आहे अधिकर्ष सवलत. हे अल्पकालीन कर्जामध्ये साधारणतः विचारात घेतलं जातं. साधं कर्ज म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या विशिष्ट कारणासाठी कर्ज काढायचं आहे, तुम्ही बँकेकडे ऍप्लिकेशन केलं, मग त्या कर्जासाठी आवश्यक असणारं तारण असेल, कागदपत्र असेल, ती सगळी तुम्ही बँकेला पुरवली. तुमची आर्थिक स्थिती बघून तुमची कर्जफेडीची क्षमता आहे हे लक्षात घेतल्यानंतर बँक तुम्हाला ते कर्ज देते. आता तुम्ही जेवढं कर्ज घेतलेलं आहे ना, तुम्हाला जेवढं कर्ज सँक्शन झालेलं आहे त्या सगळ्या कर्जावर तुम्हाला व्याज भरावं लागतं. जेवढं कर्ज मंजूर झालं त्याच्यावर तुम्ही व्याज भरायचं. याला म्हणायचं कर्ज घेणं किंवा कर्ज देणं. तर व्यापारी बँका कर्ज देतात. रोख कर्ज म्हणजे काय, त्याला कॅश क्रेडिट असंही म्हणतात. रोख कर्ज याचा अर्थ असा आहे की तुम्हाला किती कर्ज मंजूर झालं याच्यावर व्याज लागणार नाही, त्यातलं तुम्ही किती वापरलं त्याच्यावर व्याज लागणार आहे. म्हणजे बघा, समजा तुम्हाला 1 लाखाचं कर्ज मंजूर झालं पण त्या 1 लाखापैकी तुम्ही 70,000च वापरले, 30,000 तुमच्या अकाउंटमध्ये तसेच पडून आहे, तुम्ही ते वापरलेच नाही, तर तुम्हाला व्याज कितीवर भरावं लागेल, 70,000वरच भरावं लागेल. याला म्हणतात कॅश क्रेडिट. म्हणजे जेवढी रक्कम तुम्ही वापरली तेवढ्या रकमेवरच व्याज तुमच्याकडनं घेतलं जाईल. हे झालं कॅश क्रेडिट. तिसरं आहे अधिकर्ष सवलत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं चालू खातं असतं ना त्या लोकांना ही सवलत दिली जाते. तर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम काढण्याची परवानगी, याला म्हणायचं अधिकर्ष सवलत. त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असा व्यवहारामध्ये शब्द वापरला जातो. मग या पद्धतीनं बँका काय करतात तर अल्पकालीन कर्ज या स्वरूपामध्ये देतात. या व्यतिरिक्त बँका दीर्घकालीन कर्ज सुद्धा देतात. आपण समजा घर घेतलं तर त्या घरासाठीचं जे कर्ज असतं ते 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष अशा मोठ्या मुदतीचं असतं, तर ते झालं दीर्घकालीन कर्ज. आता कालावधी कर्जाचा जितका जास्त असतो ना तितका व्याजदर सुद्धा आपल्याला जास्त भरावा लागतो.
त्यानंतर बँका काय करतात, व्यापारी लोकांनी दिलेल्या हुंड्या वटवतात. आता हे हुंड्या वटवणं काय आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहित असेल चांगलं, पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना थोडी माहिती याची नसेल. थोडक्यात अर्थ मी सांगते की व्यापारी लोक आपापसातले व्यवहार करत असताना, म्हणजे मालाची खरेदी विक्री करत असताना, समजा की एखाद्या व्यापाराकडे लगेच द्यायला पैसे नाहीये, मग तो काय सांगतो की मी आज माल उचलतो आणि तुम्हाला 3 महिन्यानंतर पैसे देतो, किंवा 6 महिन्यानंतर पैसे देईल, किंवा 1 महिन्यानंतर पैसे देईल. मग काय करतो, जो माल विकतो ना, तो त्याच्याकडनं ती हुंडी लिहून घेतो की तू मला 1 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर, जे काही त्यांच्यात बोलणं झालेलं असेल त्यानुसार या मालाचे पैसे देण्याचं वचन किंवा देण्याची हमी तू दिलेली आहे. आणि मग त्याच्यावर जो माल घेणारा असतो तो सही करतो. मग आता अशाच माल विकणारा जो आहे, समजा त्याच्याकडे अशा खूप लोकांनी 8-10 व्यापाऱ्यांनी त्याच्याकडनं माल नेला, पण कुणीच त्याला रोख पैसे दिले नाही, सगळ्यांनी मुदत मागितली. आता हा जो माणूस आहे, जो माल विकतोय, त्याला पण पैशाची गरज आहे. मग तो काय करतो, त्याच्याकडे जमा असलेल्या हुंड्या घेऊन बँकेमध्ये जातो आणि बँक काय करते, त्या हुंड्यांचं कॅश मध्ये त्याला रूपांतरण करून देते. पण हे कॅश देत असताना बँक स्वतःचं कमिशन कापून घेते. आणि मग ज्यांनी ज्यांनी त्या हुंड्या दिलेल्या आहेत लिहून, त्या लोकांनी ते पैसे कुठे भरायचे असतात, बँकेमध्ये भरायचे असतात. व्यापारी काय करतो, हुंड्या वटवून ते पैसे तो स्वतः घेतो. डिस्काउंट म्हणजे बँक आपलं कमिशन घेते आणि त्याला तेवढे पैसे देतात. याला म्हणायचं हुंड्या वटवणं. मग हुंड्या वटवणं हे सुद्धा एक प्रकारे कर्ज देणं झालं. म्हणून कर्ज देणं याच्यामध्ये जसं अल्पकालीन कर्ज आहे, दीर्घकालीन कर्ज आहे, तसंच हुंड्या वटवणं हा पण एक कर्जाचाच प्रकार झाला. आणि मग त्या अल्पकालीन कर्जांमध्ये आपण सांगितलं की कर्ज असेल, कॅश क्रेडिट असेल, अधिकर्ष सवलत असेल वगैरेंचा त्याच्यामध्ये समावेश होणार. तर ही झाली व्यापारी बँकांची 2 प्रमुख कार्य. या व्यतिरिक्त व्यापारी बँका काय करतात, तर इतरही अनेक कार्य करतात. कोणकोणती आहेत ती कार्य, तर ग्राहकांच्या वतीनं त्यांचे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं हे कार्य व्यापारी बँक करते. किंवा ग्राहकांच्या वतीनं काही देणी असेल, समजा काही टॅक्स भरायचा आहे किंवा कुठे घरपट्टी भरायची आहे, कुठे लाईट बिल, फोन बिल भरायचं आहे, ते सुद्धा बँकेला जर खातेदाराने ऍप्लिकेशन दिलं तर त्यानुसार बँका त्या ग्राहकाची देणी जी असतील ते देण्याचं पण काम करतात, येणी असेल तर ती वसूल करण्याचं पण काम करतात. नंतर परकीय चलन जर असेल तर त्याचं देशीय चलनामध्ये रूपांतरण करून देण्याचं काम करतात. जर ग्राहकांना आपले मौल्यवान वस्तू असतील, दागिने असतील किंवा काही कागदपत्र असतील, ती सेफ राहावी, ती चोरी होऊ नये असं वाटत असेल तर बँका त्याच्यासाठी सुरक्षा ठेव कप्पा, ज्याला आपण लॉकर्स म्हणतो, तर ते उपलब्ध करून देतात. मग आपण कोणत्या आकाराचं लॉकर्स घेतो याच्यावर आपल्याला किती वार्षिक भाडं भरावं लागेल हे अवलंबून असतं. मग आपल्या गरजेनुसार लहान मोठ्या आकाराचे लॉकर्स उपलब्ध असतात. मग बँका त्याही सुविधा देतात जेणेकरून मौल्यवान वस्तू ज्या असतील तर त्या सुरक्षित राहू शकतील. या व्यतिरिक्त बघा, समजा एखाद्याला शेअर्स मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्या शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी आता सेबीच्या नियमानुसार डीमॅट अकाउंट उघडणं कंपल्सरी आहे. मग ग्राहकांसाठी हे डीमॅट अकाउंट उघडून देण्याचं कार्य पण बँका करतात. नंतर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून एका व्यक्तीचे पैसे दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या गावात, दुसऱ्या देशात जलद गतीनं पोहोचवण्याचं कार्य, दुसऱ्या शाखेत जलद गतीनं पोहोचवण्याचं कार्य पण बँका करतात. याच्यानंतर बघा, आजकाल मोबाईल बँकिंग सुविधा सुद्धा सरकार उपलब्ध करून देते. आपण फोन पे वरून काही पेमेंट केलं, गुगल पे वरून काही पेमेंट केलं तर ते आपल्या खात्यातून वजा करून संबंधित व्यक्तींच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम शेवटी कोण करतं, व्यापारी बँका करतात. मग या पद्धतीनं की व्यापारी बँका फक्त ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणं एवढंच कार्य करत नाही, तर ग्राहकांच्या सुविधांसाठी त्यांना या प्रकारच्या पण सेवा पुरवत असतात. आता व्यापारी बँका जी कर्जाची प्रक्रिया करतात तर ती कशी करतात, तर समजा एखाद्या बँकेकडे एका दिवसाला 10 लाख रुपये जमा झाले. मग आता ठेवीदारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1 लाख किंवा 2 लाख बाजूला काढले.
तर असं नाहीये की बँका फक्त 8 लाखाचं कर्ज देतील. 10 लाख जमा झाले ना तर त्याच्या आधारावर बँका 40 ते 50 लाखापर्यंत आणि काही काही बँका तर 60 लाखापर्यंत पण कर्ज वाटप करतात. प्रत्यक्षात ते 10 लाखावर 90 लाखापर्यंतचं कर्ज वाटू शकतात. पण एवढं कर्ज वाटपाची परवानगी रिझर्व्ह बँक म्हणजे मध्यवर्ती बँक देत नाही. कारण मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांनी किती कर्ज वाटप करावं याचं कंट्रोलिंग करत असते. मग हे कसं होतं? रोख पैसे तर कमी असतात, मग त्या रोख पैशापेक्षा जास्तीचं पैसा बँका कशा कर्ज म्हणून देतात? ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात पत निर्मिती. मग पत म्हणजे काय झालं या ठिकाणी? कर्ज या ठिकाणी. आणि हे कर्ज तुमच्या दर्जावर अवलंबून आहे, त्या बँकेच्या दर्जावर अवलंबून आहे, म्हणून पण त्याला पत असा शब्द वापरला जातो. मग पत पैसा म्हणजे काय? तर कर्जाच्या स्वरूपात निर्माण झालेला पैसा, त्याला म्हणायचं पत पैसा. आता व्यापारी बँकांकडे जे रोख पैसे जमा झालेले असतात आणि ते रोख पैसे त्यांच्या ज्या ठेवींमध्ये ठेवलेले असतात त्याला म्हणायचं प्राथमिक ठेवी. व्यापारी बँकांकडे जमा होणारा रोख पैसा म्हणजे प्राथमिक ठेवी. आणि या प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँका जी जास्तीची कर्ज देतात म्हणजे ज्या दुय्यम ठेवी निर्माण करतात पण शेवटी काय होतं बघा की शेवटी किती पतपैसा निर्माण करायचा याच्यावर नियंत्रण असतं मध्यवर्ती बँकेचं. का बरं? गरजेपेक्षा जास्त पतपैसा निर्माण झाला ना तर भाववाढ मोठ्या प्रमाणात होते, चलनवाढ मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे देशातली आर्थिक विषमता वाढू शकते, त्याच्यामुळे विकासामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जास्तीचा पतपैसा पण नको. आणि जर गरजेपेक्षा कमी पतपैसा निर्माण झाला म्हणजे व्यापारी बँकांनी कर्ज कमीत कमी वाटप केलं, लोकांना गरज होती पण त्यांनी कर्ज दिलं नाही, खूप जाचक अटी लादल्या, असं जर झालं ना तर पतपैसा जर कमी निर्माण झाला तर आर्थिक विकास खुंटतो. आणि आर्थिक विकास खुंटला तर देश प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडे जाऊ शकतो. विकासाकडे जाण्याऐवजी प्रतिगामी स्वरूपातले बदल, मायनस स्वरूपातले बदल, निगेटिव्ह बदल पैसा निर्माण व्हावा याच्यासाठी मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांवर कंट्रोल करते. आणि मग किती म्हणजे रोख जमा ठेवींच्या किती पतपैसा निर्माण त्यांनी करावा, 5 पट का 6 पट का 4 पट, हे देशाच्या परिस्थितीनुसार गरजेनुसार ठरत असतं. म्हणून ते एकदम 9 पट करणं शक्य जरी असलं ना तरी पण बँका त्याला परवानगी देत नाही. आता तुम्ही बघा, व्यापारी बँका पतपैसा निर्माण करतात. 1000च्या रोख ठेवी म्हणजे प्राथमिक ठेवी असतील तर त्या आधारे 9000पर्यंतचं कर्ज देता येतं. पण मध्यवर्ती बँकेचं कंट्रोलिंग असल्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार 1000च्या ठेवीवर समजा व्यापारी बँका 6 ते 7000पर्यंतचं कर्ज वाटप करतात. मग आता हा जास्तीचा पैसा व्यवहारात येतो कसा? तर ज्या व्यक्तीला कर्ज सँक्शन होतं त्या व्यक्तीच्या नावे खातं उघडून त्या खात्यामध्ये ती रक्कम जमा दाखवली जाते. आणि ही जमा झालेली जी रक्कम असते ना ती काढण्यासाठी त्याला चेकबुक दिलं जातं आणि मग तो चेकच्या साह्यानं ते पैसे काढतो आणि वापरतो. म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये काही रोख पैसाच वापरला जातो असं नाही.
म्हणून मग तो या पद्धतीनं चेकच्या साह्यानं त्या पैशाची देवाणघेवाण होत असल्यामुळे ही अशा प्रकारची जास्तीचं कर्ज वाटप किंवा याला आपण पतपैसा म्हणूया अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, तर तो निर्माण होणं शक्य होतो. प्रत्यक्षात हा पतपैसा कसा निर्माण होतो आणि तो गरजेपेक्षा जास्त होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँक त्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती साधनं वापरते त्याचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. बघा, मध्यवर्ती बँकेची कार्य जेव्हा आपण शिकलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पतपैशावर नियंत्रण हे मध्यवर्ती बँकेचं काम आहे. पण त्याच्या आधी आपल्याला पतपैसा काय असतो हे शिकलं पाहिजे, तर आपल्याला ते नियंत्रण कसं करते, त्याच्यासाठी कोणती साधनं वापरते यांचा विचार करता येईल. मग पुढच्या लेक्चरला आपण एका उदाहरणाद्वारे पतपैसा कसा निर्माण होतो आणि मग मध्यवर्ती बँका तो नियंत्रित करण्यासाठी, नियंत्रित करणं म्हणजे कमी करणं असं नाही, गरज असेल तेव्हा वाढवणं आणि गरज असेल तेव्हा कमी करणं, याच्यासाठी काय करते तो भाग आपण अभ्यासूया. आज आपण इथेच थांबूया.